रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील पेझारी विभागातील शहापूर पट्ट्यामध्ये साधारणतः 3000 एकरच्या आसपास शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर प्रकल्प उभारले जातील आणि प्रकल्पाच्या नंतर या ठिकाणच्या स्थानिक भूमिपुत्र आणि सुशिक्षित बेरोजगारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याची संधी मिळेल असं आश्वासन या ठिकाणी प्रकल्प उद्योजक आणि व्यावसायिकांनी दिलं होतं। मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही, तर संपूर्ण शेतजमीन आहे ती पडीक आणि भकास दिसून येते। येथील शेतकरी आक्रमक झालेले आहेत। नवगाव शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोठा लढा या ठिकाणी उभारलेला आहे। काही शेतकरी भूमिपुत्र आपल्यासोबत न्यूज स्टेट महाराष्ट्रावर जोडलेत, त्यांच्याशी आपण थेट बातचीत करतोय। मॅडम, काय सांगाल, कशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा आहे, नेमकी आपली मागणी काय? आमच्या या शेतकऱ्यांवर ही वेळ आले याचं कारण आहे फक्त की 2019 डिसेंबरला पहिल्यांदा आम्हाला 32(2)च्या नोटीस आल्या। तिथपासून आजपर्यंत माझा शेतकरी हा न्यायासाठी भटकत आहे, पण त्याला न्याय मिळत नाही आहे। आणि मग या संघटनेच्या मार्फत आम्ही तो न्याय मिळवण्यासाठी खडबडून जागे झालेलो आहोत। या संघटनेच्या मार्फत आम्ही बरेच वेळा अधिकारी पदाधिकारी यांच्याबरोबर मीटिंग झालेल्या आहेत आणि त्या मीटिंगमध्ये कोणत्याही प्रकारचं फलश्रुती झालेली नाही। ज्या आमच्या मागण्या आहेत की आम्हाला 2013 प्रमाणे भाव मिळावा, भूखंड मिळावा, आमच्या स्थानिक इथल्या तरुण वर्गाला रोजगार मिळावा, लवकरात लवकर इथे उद्योगधंदा उभा राहावा आणि इतके वर्ष आज लोटल्यानंतर जी काही नुकसान भरपाई आहे तीही मिळावी, हे कोणत्याही प्रकारचं फळ आमच्या पदरात अजूनपर्यंत पडलेलं नाही। आणि तोच आक्रोश घेऊन आज या ठिकाणी ही सभा संपन्न झालेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की या संघर्षासाठी माझे सर्व शेतकरी आमच्या समवेत असतील आणि आमचा हा एकजुटीचा संघर्ष आहे आणि त्याचा विजय आम्ही नक्कीच मिळवणार आहोत। एकूणच आपण बघतोय की एकजुटीचा हा लढा आहे आणि हा लढा आम्ही जिंकू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतात ज्येष्ठ शेतकरी आहेत। दादा, आपली किती जमीन आहे आणि आपण न्यायासाठी या ठिकाणी रणांगणात ह्या वयात देखील उतरलात, काय सांगाल, काय नाव आपलं? माझं नाव आहे रामचंद्र म्हात्रे। माझी 2 एकर जमीन आहे। मी एकच सांगू इच्छितो आहे, आत्ता उठवू सारे रान, आत्ता पेटवू सारे रान आणि सर्व शेतकऱ्यांच्यासाठी लढण्याचा करू आम्ही निर्धार। आज खऱ्या अर्थानं ह्या रायगड जिल्हा परिषदेतील एक माजी समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण सभापती आदरणीय दिलीप शेठ भोईर अर्थात ज्यांना छोटम शेठ म्हणून म्हटलं जातं, त्यांना आम्ही आज खास निमंत्रित केलं आहे। कारण तलागालांतील शेतकऱ्यांचं पददलितांचं दुःख जाणणारे असे छोटम शेठ आहेत आणि आम्हा शेतकऱ्यांना ते नक्कीच न्याय देतील। आज आमची मागणी आहे, आज आपणास माहिती आहे पत्रकार बंधूंनासुद्धा की अलिबाग विभागामध्ये हा संपूर्ण एरिया येतो आहे। आज इथे एका गुंठ्याचा भाव 20-20 लाख रुपये आहे, तर त्या हिशोबानं आमच्या जमिनी कवडी मोलानं आम्ही देणार नाही। आमचे हक्क सरकार जर हिरावून घेऊ इच्छित असेल तर त्याला आम्ही आमचे नेतृत्व आम्ही ज्यांचं स्वीकारलेलं आहे आदरणीय छोटम शेठ, त्यांचं आम्ही नेतृत्व स्वीकारलं आहे। आज ते भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं त्यांच्या माध्यमातून, कारण त्यांना दलालीही माहिती नाही, एक अगदी निष्काम भक्तीनं ते सर्वसामान्यांचं काम करत असतात। कारण आम्ही गेल्या 2-3 वर्षापूर्वी त्यांचं काम फार जवळून बघितलं। रायगड जिल्ह्यामध्ये कोणी केलं नसेल असं कोरोना योद्धा म्हणून त्यांनी काम केलं आहे। सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं, रुग्णाला काम देण्याचं, स्वतः जीवाची तमानं बाळगताना ते आज जी शेतकरी परिषद झाली त्या शेतकरी परिषदेमध्ये हजारो शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते, काय निर्धार केला एक थोडक्यात? आज नक्कीच सांगतो मी, कारण शेतकऱ्यांनी नक्की ठरवलेलं आहे की कवडी मोलानं आम्हाला प्रकल्प तर हवा आहे, प्रगतीसाठी, देशाच्या प्रगतीसाठी, आमच्या सर्वांगीण उन्नतीसाठी प्रकल्प हवाच आहे। मात्र शेतकऱ्यांची मुस्कटदाबी करून न घेताना सरकारने गांभीर्यानं विचार करावा आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यावा, त्यांना त्यांच्या मुलाबालांना नोकरी कशी मिळेल। 12.5% आज उरणमध्ये जो 12.5 आदरणीय दिबा पाटील साहेबांनी उरण पनवेलमध्ये जो लढा उभारला
आणि त्यांना योग्य न्याय मिळाला. आज आमची 9 गाव विस्तारित संघर्ष समिती आणि त्याच हक्कांसाठी लढत आहे. आणि खरोखरच मी धन्यवाद देईन पत्रकार बंधूंनासुद्धा की पत्रकार बंधू म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आणि आपण आमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी जातीनिशा आलेले आहात, त्याबद्दल मी पत्रकारांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि आमच्या शेतकऱ्यांचे हक्क आणि बाजू आपण यथोचित माध्यमातून वृत्तपत्रातून मांडाल अशी मला खात्री आहे. एकूणच बघतोय की शेतकरी संघर्ष समितीची मोठी बैठक झाली आणि विस्तारित बैठक होती. मोठ्या प्रमाणावर मागण्या आणि विविध शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी लोकशाही पद्धतीनं न्यायिक मूल्य जोपासत या ठिकाणी आपापली मतं मांडलेली आहेत. काय सांगाल, संपूर्ण शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीनं या ठिकाणी भूमिका मांडलेली आहे, सरकार दरबारी कशा पद्धतीनं न्याय मिळवता येईल, न्याय दरबारी कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय त्यांच्या पदरी पडेल, आपले प्रयत्न काय असतील? नक्कीच आज मला या शेतकरी परिषदमध्ये बोलवलं होतं आणि मी इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं. आणि आज ज्या वेळेला मी इथे शेतकऱ्यांशी संवाद ज्या वेळेला साधला तर त्यांनी अनेक वर्षाचा संघर्षही सांगितला. आणि संघर्ष सांगताना अनेक गोष्टी आम्ही शासनाच्या पर्यंत कशा पद्धतीने गेलो, मग इथल्या लोकप्रतिनिधींच्याकडे आमचं म्हणणं वारंवार ठेवत आलो, पण आजपर्यंत तो काय आम्हाला आजपर्यंत न्याय हक्क मिळाला नाही. मी ज्या पक्षामध्ये आहे मी नक्कीच माझे वरिष्ठ जे मंत्री महोदय आहेत त्यांच्याकडे आपण सूचनेनुसार जसंही परिषद चालू असताना सन्माननीय अध्यक्ष असतील किंवा ज्यांनी विस्तारित इथला संघर्ष सांगितला त्याच्यामध्ये असंही म्हटलं गेलं की आम्हाला न्याय हक्क मिळावा. आम्ही आपले सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत त्यांच्यापर्यंत आमचा हा आजचा जो परिषद झालेली आहे याचे विचार तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी माझ्यापर्यंत सांगितलं. नक्कीच मी शेतकऱ्यांना हेही सांगेन की एक प्रामाणिक लोकसेवक म्हणून मी काम करतो आहे आणि तिथपर्यंत आपले जे काय म्हणणं आहे ते मी तिथपर्यंत घेऊन जाईन. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर त्यांच्याशी बैठकी होईल अशी व्यवस्था मी करेन हेही सांगतो. आणि तुम्हाला न्याय हक्क मिळावा आणि न्याय हक्काच्या बाजूनी आज नाही सदैव आपल्याबरोबर राहीन. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार असल्याचा या ठिकाणी विश्वास दिलीप भोईर यांनी दिला आहे. शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत. दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल, कशा पद्धतीचं आपल्या भूमिका आहेत, प्रमुख मागण्या काय आहेत आणि लढा काय आपला? माझं नाव आहे डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ, 9 गाव विस्तारित सामाजिक संस्था मौजे शहापूर. शेतकऱ्यांना भकास करून इथे विकास नको आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे. शेतकऱ्यांना आज संध्याकाळची रोजीरोटी मिळताना मुश्किल होतं आहे. तर आज ह्या सरकारचं फक्त काहीतरी 2 महिने फक्त राहिलेत. त्यांनी हे भूसंपादनाचं जे लढणं आहे ते लवकरात लवकर निकाली काढावं. आम्ही बसायला तयार आहोत. त्याने आमच्यासोबत चर्चा करावी. कुठेतरी मध्यस्थी तोडगा काढून हा भूसंपादन निकाली निघू शकतो आहे. परंतु आजपर्यंत ते आमचा अंत पाहत आहेत. हे अंत पाहण्याचं त्यांनी आता सोडून द्यावं आणि आम्हाला निश्चित आम्ही ज्या कोर्टात गेलो त्यामुळे आम्हाला निश्चित न्याय मिळेल अशी मी अपेक्षा बाळगतो. न्यू स्टेट महाराष्ट्रावर या ठिकाणी आपण बघतोय की शेतकरी आहेत, आपली भूमिका रोखठोकपणे मांडतायत. दादा, काय नाव आपलं आणि काय सांगाल, काय संघर्ष तुमच्या वाट्याला आला आहे? जमीन आपल्या हक्काची आणि नाही कुणाच्या बापाची, आपण हे नारे पोटतिडकीनं बेंबीच्या देठापासून लावतो, पण ही परिस्थिती आपल्या या भूमिपुत्रांवर अशी का आली, काय वाटतं? नमस्कार, मी अरुण पाटील. मी एक शेतकरी आहे आणि ही संघर्ष समिती आमची आहे 9 गाव सामाजिक संस्था समिती मौजे शहापूर. तर ह्या समितीचा मी एक शेतकरी म्हणून आहे. मी काही नेत्याकडून नाही आलेला, मी शेतकऱ्यांकडून आलेला आहे. तर म्हणतात ना, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, संघर्ष केल्याशिवाय विरोध नाही या MIDCला, विरोध नाही MIDCला. आता विरोध तर करायलाच पाहिजे, कारण का आज शेती आमची आहे ती आज वडिलोपार्जितची शेती आहे. आणि आज एकदा शेती गेले की आम्हाला नाही विचारणार नेता, नाही कोण विचारणार म्हणजे सेठ माणूससुद्धा. अशा पद्धतीने आमची परिस्थिती होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची एक मागणी असेल, मागणी आहे
की आम्हाला भाव मिळाला पाहिजे, भावसुद्धा मिळाला पाहिजे, म्हणजे तोही समाधानकारक. आता तुम्ही भाव देणार आम्हाला काय कवडे मोलात, आम्ही घेणार नाही. कारण पनवेलसारख्या ठिकाणी जर आपल्याला 15 म्हणजे टक्क्याचा भूखंड देत आहेत, तर आम्हालासुद्धा त्या आता परिस्थितीप्रमाणे जर भूखंड थोडा जास्ती मिळेल तर तीही आमचे म्हणजे अपेक्षा असणारच, नसणार असं नाही. परंतु का माहिती आहे काय की आता काय आमच्या सातबाऱ्यावरती वगैरे MIDCचं वगैरे शिक्के बसलेले आहेत. आता त्यासाठी सुद्धा आमचे संघर्ष समिती अध्यक्ष वगैरे पदाधिकारी सर्व म्हणजे प्रत्येक ठिकाणी तहसीलदार आणि आपले प्रांताधिकारी कलेक्टर यांच्यापर्यंत पोहोचत आहेत. परंतु आम्हाला उत्तरं खरंच अजिबात त्यांच्याकडनं समाधानकारक मिळत नाही. त्याबद्दल आम्ही शेतकरी खरंच म्हणजे एवढे म्हणजे नाराज आहोत की आम्ही असं समजतो की दुर्दैव आम्हाला सुदैव येण्यासाठी आज आम्हाला शेवटी आम्हाला काय माहिती आहे का की आम्हाला कार्यकर्त्यांची मदत घ्यायला लागलेली आहे. त्याच्यासाठी आज आम्ही काय आपल्या भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रायगड उपाध्यक्ष ज्यांना म्हणतो त्यांचं नाव म्हणजे आज छोटम सेठ, त्यांना या ठिकाणी आमच्या शेतकरी परिषदमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यांनीसुद्धा आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही काय की आम्ही ही तुमची सूचना आहे ते आम्ही मुख्यमंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. एवढं बोलून 2 माझे शब्द पूर्ण. एकूणच आपण बघतोय की मुंबईच्या वेशीला लागून असलेला रायगड जिल्हा दिवसेंदिवस प्रकल्प, उद्योगधंदे आणि औद्योगिकरणाच्या दृष्टीनं विकसित होताना दिसतोय. मात्र येथील स्थानिक भूमिपुत्र आणि शेतकरी यांचे हाल आणि वनवास काही संपत नाही. शेतकरी जगला तर संपूर्ण जग जगेल आणि जगाचा पोशिंदा म्हणून शेतकऱ्याची या ठिकाणी गणना होते. मात्र येथील शेतकरी हा स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी देखील आता मौताज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यामुळं शेतकरी संघर्ष समितीनं या ठिकाणी दंड थोपटलेले आहेत. नवगाव शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी या ठिकाणी एकवटलेले आहेत. आपल्या न्याय हक्कासाठी हे रस्त्यावरची लढाई देखील लढतायत. तर न्यायालयाचे दरवाजे देखील त्यांनी ठोठावलेत आणि आम्हाला संघर्षातून नक्की न्याय मिळेल असा विश्वास येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्याचं दिसत आहे. न्यूज स्टेट महाराष्ट्रासाठी धम्मशील सावंत, रायगड, कोकण.